मला अजूनही आठवते, श्रावण महिना सुरू झाला ना, माझी आजी अशा 2 पिशव्या भरून आमच्या घरी यायची, ज्या तिला उचलायच्याही नाहीत, एवढं ओझं ती घेऊन यायची. आणि त्याच्यामध्ये हा घेवडा ती आठवणीने आणायची. तिने स्वतः लावलेल्या वेलाचा, तोडून आणलेला तो घेवडा आणि त्याची बनवलेली भाजी. वा, काय मस्त लागत होती ती भाजी. इतर वेळी आजी येताना सोबत एक गावरान कोंबडी कापून आणायची, पण श्रावण महिन्यात चिकन मटण खात नाही म्हणून ती घरी लावलेल्या या सगळ्या रानभाज्या आणि शेतात जे काही आहे ती फळं वगैरे खायला घेऊन यायची. पण या घेवड्याची सर कोणत्याही चिकनला येणार नाही, एवढा सुंदर तो घेवडा लागायचा. आज देखील श्रावण महिना आला आणि मार्केटमध्ये हा घेवडा पाहिला की आजीची ती आठवण येते. आजी यायची आणि एवढं सगळं खायला घेऊन सुद्धा आम्हाला जाताना पैसे देऊन जायची. अजूनसुद्धा मी एवढी मोठी झाली आहे, अजूनसुद्धा मी जर भेटले तरीही आजी मला 50-100 रुपये देतेच. असू दे गं, काहीतरी खायला घे, हे तिचे नेहमीचे वाक्य असतेच. त्यामुळे आजी आणि आजीच्या आठवणी ह्या मनाच्या एका कोपऱ्यात अगदी कोरून ठेवल्यासारख्या आहेत. तुमची देखील आजी अशीच आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.